नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा द ऑफिसर YPMच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आगामी काळात सर्व वर्ग 3 आणि वर्ग 4च्या बरेचशा एक्झाम होणार आहेत आणि त्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता द ऑफिसरच्या वतीने आपल्यासाठी एक महत्त्वाचे सेशन आम्ही घेऊन येत आहोत. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पोलीस भरतीची परीक्षा आहे, त्याचबरोबर इतरही काही एक्झाम आहेत, तर त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला विविध सेशन प्रत्येक विषयाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. याचबरोबर एक महत्त्वाचा भाग म्हणजेच दैनंदिन चालू घडामोडीचा या ठिकाणी आढावा घेण्यात येणार आहे. म्हणजेच काय तर थोडक्यात येणाऱ्या काळात तुमच्या या सर्व परीक्षांकरिता 2025च्या चालू घडामोडी परीक्षेमध्ये विचारल्या जातील, तर त्या अनुषंगाने जानेवारी 2025 ते एक्झाम पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या ज्याला आपण परीक्षाभिमुख म्हणू या सर्व घडामोडींसाठी आपले सेशन्स पुढे असणार आहेत. म्हणजेच येणाऱ्या काळात म्हणजे काही दिवसांमध्ये त्याची सुरुवात होईल 1 सप्टेंबर रोजी रोज दुपारी म्हणजेच 1 वाजता हे लाईव्ह सेशन असणार आहेत. काही महत्त्वाच्या घडामोडींसह या ठिकाणी सोमवार ते शुक्रवार या दिवसात ते असणार आहेत आणि वेळ असेल ठीक 1 वाजता. हे सर्वांनी नोट करायचे आहे. सर्वप्रथम चालू घडामोडी या विषयाबद्दल या ठिकाणी माहिती काही तुम्हाला हे काही सेशन्स आपले सुरुवातीला एक रेकॉर्डेड असणार आहेत. 5-6 सेशन तुम्ही हे पाहू शकता 1 तारखेपर्यंत आणि यानंतर 1 तारखेला मात्र आपण लाईव्ह जाणार आहोत आणि या माध्यमातून तुमच्याशी संवाद देखील त्या ठिकाणी साधणार आहोत, जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरे या सेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजेच 1 सप्टेंबर 2025 पासून आपण पोलीस भरतीकरिता एक स्पेशल बॅच देखील सुरुवात करीत आहोत आणि त्यासाठीच टायमिंग असणार आहे ठीक दुपारी 2 वाजता आणि त्याआधी 28 ऑगस्ट 29 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट हे 3 दिवस जे आहेत 28, 29 आणि 30 या दिवसांमध्ये डेमोन्स्ट्रेशन्स देखील असणार आहेत. या चॅनलवरती जे चॅनल तुम्ही आता पाहताय या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. ओके, लाईक करा मित्रांनो, अधिक शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती या ठिकाणी महत्वपूर्ण जी माहिती परीक्षाभिमुख आपण देणार आहोत ती पोहोचेल आणि त्या माध्यमातून परीक्षेमध्ये आपण अधिकचे गुण देखील मिळवू शकाल. त्याच उद्देशाने हे डेमोन्स्ट्रेशन अगदी सुरुवातीला असतील. मी पुन्हा एकदा सर्वांसाठी त्या तारखा मेन्शन करतोय 28, 29, 30 दुपारी ठीक 2 वाजता हे लाईव्ह सेशन्स असतील मित्रांनो आणि यानंतर 1 सप्टेंबर पासून मात्र प्रत्यक्ष बॅचला स्टार्ट होणार आहे. बॅचचे काही वैशिष्ट्य आपण सुरुवातीला इथे जाणून घेऊ. लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी या पोलीस भरतीकरिता त्या ठिकाणी करून घेतली जाईल. त्यानंतर अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभेल. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाणार आहे. दर आठवड्याला सराव पेपर देखील असणार आहे. म्हणजेच हा एक महत्त्वाचा भाग असेल या परीक्षेला सामोरे जात असताना. ज्या आठवड्यामध्ये तुम्हाला जो अभ्यासक्रम म्हणजे आपण घेतोय त्या ठिकाणी त्याचं रिव्हिजन स्वरूपामध्ये प्रश्न उत्तराच्या स्वरूपात त्या ठिकाणी रिव्हिजन करून घेण्याकडे आपलं लक्ष कल असेल आणि त्यातनं म्हणजे तुम्हाला अधिक जो तुम्ही घटक काही अभ्यासणार आहात तर त्याचा एक सराव प्रश्नाच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या रिव्हिजन त्या ठिकाणी होणार आहे. दुसरा एक भाग महत्वाचा ही बॅच जी असणार आहे तर 3 महिन्यांसाठी असेल. या 3 महिन्यात पूर्ण अभ्यासक्रम आपण परीक्षाभिमुख जो आहे महत्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे ते सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न असणार आहे आमचा. तर सर्वांना महत्वाची आणखी एकदा सूचना ती म्हणजेच 1 सप्टेंबर बॅचची तारीख म्हणजे एक बॅच सुरुवात होत आहे आणि त्याआधी 28, 29, 30 या ऑगस्ट रोजी हे आपले डेमोन्स्ट्रेशन देखील असणार आहेत. ते सर्वांनी जॉईन करायचं आहे. त्याचबरोबर दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजेच आपल्या सरळ सेवा हे या पद्धती म्हणजे व्यवस्थितरित्या सर्वांनी नोट करायचं आहे मित्रांनो. हे जे तुम्हाला QR कोड दिलाय ते देखील स्कॅन करू शकता. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरळ सेवा द ऑफिसर YPM आणि याच नावानं आपलं हे आता युट्यूब चॅनल देखील आहे. हे चॅनल देखील सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहेच आणि त्याचबरोबर हे टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. त्यावरती तुम्हाला डेली वेगवेगळ्या विषयांची प्रश्न उत्तरे तिथे सोडवता येतील आणि त्या माध्यमातून तुमचा अधिकचा प्रश्न उत्तरांचा सराव देखील आगामी काळात होणाऱ्या सर्व सरळ सेवेच्या परीक्षेकरिता देखील त्या ठिकाणी तुम्हाला ते उपयुक्त ठरणार आहे. ओके, एक महत्वाची माहिती म्हणू आपण आणि हे सर्वांनी हा QR कोड तुम्हाला दिसतोय तर सर्वांनी तो स्कॅन करायचा आहे. यानंतर आपण आजच्या भागाला स्टार्ट करूया आणि महत्वाचा विषय तो आपला म्हणजेच चालू घडामोडी. ओके, या चालू घडामोडी या विषयाचं 2025 या वर्षासाठी म्हणजे साधारण जर पाहायला गेलं सरळ सेवेच्या परीक्षेचा विचार केला गेला तर लेटेस्ट 6 महिन्यातल्या घडामोडी म्हणजे तुमची ज्यावेळेस एक्झाम होत असते साधारण नोव्हेंबर म्हणा डिसेंबर म्हणा ज्यावेळेस तुम्ही एक्झामला सामोरे जाणार आहात तर त्याच्या आधीच्या 6 महिन्याच्या घडामोडी या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. लेटेस्ट टॉपिक हायलाइटेड टॉपिक जे परीक्षाभिमुख ज्याला म्हणू ते सर्व आपण कव्हर करणार आहोतच येणाऱ्या काळामध्ये. सर्वांकरिता हे सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये सेशन असतील मित्रांनो. युट्यूब लाईव्ह दुपारी ठीक 1 वाजता 1 सप्टेंबर पासून आपण त्याची सुरुवात करीत आहोत. लाईव्ह सेशन जे असणार आहेत 1 सप्टेंबर सर्वांनी नोट करायचंय. पुन्हा एकदा रिपीट करतोय 1 सप्टेंबर 2025 1 सप्टेंबर 2025 पासून हे आपले लाईव्ह सेशन असतील रेग्युलर. ओके, सर्वांनी नोट करायचं आहे at 1 PM. ओके, फिक्स्ड टाइम असेल 1 वाजता ठीक आपलं
हे लेक्चर तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह मध्ये पाहता येतील, जेणेकरून तुमचे प्रश्न उत्तराचे आपण डिस्कशन करणार आहोत. त्याआधी येणाऱ्या काळात म्हणजे पुढील 4-5 दिवसामध्ये तुम्हाला हे आपले डेमो सेशन म्हणजे रेकॉर्डेड सेशन तुम्हाला पाहायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला एकूणच सेशन कशा स्वरूपाचे असणार आहेत 1 तारखेपासून हे त्या ठिकाणी दिसून येईल. त्याच माध्यमातून आपण आजच्या भागामध्ये काही महत्वाच्या घडामोडी त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. याचबरोबर या सेशन व्यतिरिक्त तुम्हाला इतर विषयांचेही जे काही विषय तुम्हाला आहेत अभ्यासक्रमाला त्या विषयांचे काही PYQ देखील घेतले जातील. त्याचबरोबर अधिकची माहिती त्या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तर सर्वांनी जोडून राहायचं मित्रांनो. याचबरोबर हे चॅनल जे आहे आपलं सबस्क्राईब करायचं आहे, अधिक मित्रांकडे ते तुम्ही मित्रांपर्यंत शेअर देखील करायचं आहे. पुढचा एक भाग म्हणजेच आता मगाशी सांगितल्याप्रमाणे 6 महिन्यांच्या घडामोडींचा आढावा आपण ज्या अर्थी या ठिकाणी घेणार आहोत. त्याचबरोबर या 2025च्या पूर्ण म्हणेन मी तर या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की 6 महिनेच नाही तर पूर्ण जानेवारी, ओके, जानेवारी 2025 ते तुमच्या एक्झाम पर्यंत, ओके, तुमची एक्झाम जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला म्हणजे समजा आताच एक्झाम्पल दिलं होतं नोव्हेंबर डिसेंबर, ज्यावेळेस तुमची एक्झाम होणार आहे त्याच्या आधीच्या 6 महिन्याच्या घडामोडी आपल्याला अभ्यासाच्या आहेत प्रामुख्याने. हा एक भाग महत्वाचा. मात्र त्याच्याही आधी म्हणू आपण जानेवारी 2025च्या स्टार्टिंग पासून आपण सर्व घडामोडी या ठिकाणी रोज तुमच्यापर्यंत 2-3 टॉपिक रोजच्या रोज असतील, जेणेकरून तुम्हाला ते अभ्यासाला सोपं जाईल, त्याचं रिव्हिजन करायला सोपं जाईल. म्हणजे असं नाही की एकूणच आपण आलोय समोर आणि एक महिनाभर असेल किंवा 6 महिन्याच्या घडामोडी एका तासात पूर्ण करून दिल्या जातील, हे पार अगदी डोक्यावरनं जायला नको प्रत्येकांच्या. त्याच उद्देशाने आपण डेली शॉर्ट मध्ये व्यवस्थितरित्या म्हणजे टॉपिक तो व्यवस्थित घेतला जाईल, मात्र 2 ते 3 असे टॉपिक असणार आहेत. त्याचं उदाहरणादाखल आजच्या भागात तुम्हाला काही टॉपिक देखील त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतील, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि येणाऱ्या 1 तारखेपासून मात्र आपण त्या ठिकाणी या आपल्या लाईव्ह सेशनला स्टार्ट करणार आहोत. ओके, हे सर्वांनी नोट करायचं आहे आणि हे सर्व विद्यार्थ्यांसाठी अगदी सोयीस्कर असेल, जेणेकरून परीक्षेत तुम्हाला तो टॉपिक अभ्यासल्याच्या नंतर त्यावरती विचारले जाणारे अधिकचे जे प्रश्न असणार आहेत ते या माहितीतून निश्चितपणे विचारले जातील मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये अधिकचे गुण मिळवता येतील. हा एक महत्वाचा भाग असणार आहे. ओके, पुन्हा एकदा मी सांगतोय, लक्षात घ्या, हे महत्वाचं असेल सर्व विद्यार्थ्यांसाठी. तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांना नक्की सांगा आवर्जून. आपलं जे चॅनल आहे हे सरळ सेवा द ऑफिसर YPM सर्व मित्रांपर्यंत पोहोचा, सर्वांना शेअर करा, तुम्ही देखील सबस्क्राईब करा. जे कोणी आता पाहताय चॅनल तर सर्वांसाठी ही सूचना. ओके, तर जानेवारी 2025 सर्व एक्झामसाठी ते पण अगदी टप्प्याटप्प्याने व्यवस्थित बारकाईने ते आपण अभ्यासणार आहोत. डेली करंट अफेअर्सचं सेशन असणार आहे आणि त्याच धर्तीवरती म्हणजे डेली यासाठी की तुम्हाला म्हणजे महत्वाच्या घडामोडी पूर्णपणे या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत व्यवस्थितरित्या कंप्लीट करून दिले जातील. 2-3 टॉपिक आपण सुरुवातीला घेऊन येत आहोत. पुढील काळामध्ये ते थोडंसं वाढवण्यात येईल आणि मात्र 6 महिन्याच्या घडामोडींचा आढावा तो तर घ्यायचाच आहे आपल्याला परीक्षेच्या आधीचा. त्याच्याही आधी मी म्हणजे जानेवारीपासून म्हणजे वर्षभराच्या घडामोडी हे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. या मात्र म्हणजे 6 महिन्याचं तर आपल्याला घ्यायचंच आहे. त्याच्या आधीच्या घडामोडी ज्या महत्वाच्या असतील, आंतरराष्ट्रीय स्तरावर समेट पुरस्कार आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरच्या काही महत्वाच्या घडामोडी असतील, योजना असतील, नियुक्त्या आहेत, त्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात. ते प्रामुख्याने हायलाइटेड महत्वाचे प्रत्येक महिन्यातील काही इम्पॉर्टंट टॉपिक्स परीक्षाभिमुख ते आपण या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या भागात उदाहरणादाखल आपण काही टॉपिक्स इथे घेण्याचा प्रयत्न केलेला, 1-2 टॉपिक म्हणून, आणि 2 ते 3 टॉपिक सुरुवातीला घेत आहोत. त्याचं कारण आहे, लक्षात घ्या, ते तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी भरमसाठ एकत्र डाटा तुमच्याकडे असेल, ते आपण व्यवस्थित वाचत नाही, रिव्हिजन करत नाही. एक वाचायला गेलो की काहीतरी मागे राहतं, त्यानंतर आपण पार लेक्चर पुढे होत असतात, परंतु तुम्ही ते अभ्यासत नाही. त्याच उद्देशाने 1-2-3 टॉपिक आपण रोज घेऊन येतोय, जेणेकरून तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून एक वेळेस ते ऐकायला मिळेल. त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा ते पाहू शकता दिवसभरात, संध्याकाळी रिव्हिजन करू शकता. नेक्स्ट डेला परत त्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी ते टॉपिक अभ्यासल्याच्या नंतर त्याचं रिव्हिजन करायला महत्वाचा भाग त्या ठिकाणी असणार आहे. आणि हे 2-4 लेक्चरच्या नंतर सराव प्रश्नही आपण त्या निमित्त या टॉपिकच्या निमित्त तुम्ही जे काही अभ्यासणार आहात आठवडाभरात ते शेवटी असणारच आहेत. ओके, तर मित्रांनो पुन्हा एकदा मी सांगतोय, सोमवार ते शुक्रवार या वेळेत दुपारी ठीक 1 वाजता 1 सप्टेंबर पासून लाईव्ह सेशन असतील. त्याआधी काही रेकॉर्डेड सेशन तुम्हाला पाहायला मिळतील, तेही तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता. आणि त्या माध्यमातून तुम्ही अभ्यासाला सुरुवातही करायला लगेचच पुढील भागामध्ये सराव प्रश्न आपण अधिक या ठिकाणी युट्यूब लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुढे मी बोलतोय आता, तुम्हाला एकूणच सेशनचं स्वरूप सार सगळं लक्षात आलेलं असेल, कशा पद्धतीने सेशन असतील. तर प्रत्येक म्हणजे दररोज सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी 1 वाजता हे सेशन 1 तारखेपासून स्टार्ट होतील. मात्र 2-4 दिवसांमध्ये तुम्ही डेमो सेशन किंवा रेकॉर्डेड सेशन म्हणू हे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आपले काही डेमो सेशन्स बॅच करिता स्पेशली जे आपण 90 दिवसांच्या कालावधीत पूर्ण करणार आहोत, 3 महिन्यांची बॅच आपण त्या ठिकाणी स्टार्ट करतोय 1 सप्टेंबरला. हे सर्वांनी नोट करायचं, लक्षात घ्या. 1 सप्टेंबर पासून बॅच स्टार्ट होते. अधिकच्या माहितीकरिता तुम्ही जे द ऑफिसर सरळ सेवा द ऑफिसर YPMच्या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो, त्या नंबरवरती
कॉल करा आणि जास्तीची माहिती जाणून घेऊ शकता. ओके, आणि या युट्यूब चॅनलला अधिकाधिक मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा सांगतोय, जेणेकरून तुमच्या मित्रांचाही अधिकचा फायदा होईल आणि परीक्षेमध्ये जास्तीचे गुण आपल्याला मिळवता येतील. तर चालू घडामोडी 2025 कडे येतोय मी आता. यानंतर आपण या परीक्षेसंदर्भात म्हणजे ज्या तुमच्या पोलीस भरती तर आहेच आहे, त्यासाठी आपण स्पेशल बॅचची मी तुम्हाला अनाउन्समेंट आता केलेली आहेच. मात्र इतरही जे काही एक्झाम होत आहेत सरळ सेवेच्या माध्यमातून, तर या सर्व परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता हे चालू घडामोडीचे सेशन आपले आता तुम्हाला महत्वपूर्ण ठरणार आहे. तर जाणून घेऊया अधिकची माहिती. या सेशनच्या संदर्भात म्हणजे टॉपिकच आपण डायरेक्ट आता स्टार्ट करणार. जे घटक आहेत ज्यावरती तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारले जातील त्याचे उदाहरण दाखल म्हणून आपण एक काही 2 टॉपिक आजच्या भागात घेत आहोत आणि यानंतर येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपण लाईव्ह सेशनला स्टार्ट करू, जेणेकरून तुमचे काही क्वेश्चन कमेंट काही असतील तर नक्कीच या ठिकाणी विचारत चला. त्याची उत्तरे सेशनच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न असणार आहे. येस, ते टॉपिक पासून स्टार्ट करतोय. आपला आजच्या भागाचा महत्वाचा टॉपिक तो म्हणजेच एक पुरस्कार या वर्षीचा, ज्यावरती निश्चितपणे परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या पद्धतीनेच आपण या ठिकाणी या टॉपिक बद्दलची माहिती घेणार आहोत. तर नुकताच 2024 करिता 2025 मध्ये या महिन्यामध्येच मार्च महिन्यात साधारणपणे डिक्लेअर झालेला तो एक महत्वाचा पुरस्कार, तो म्हणजे साहित्य क्षेत्रात सर्वोच्च असा हा पुरस्कार म्हणून ज्या ठिकाणी ओळखला जातो तो म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार. मित्रांनो, हा पुरस्कार जो आहे त्याला पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, त्यानंतर कितवा पुरस्कार आहे, त्याचबरोबर त्या व्यक्तींबद्दलची थोडक्यात माहिती, हा पुरस्कार मिळवणारे ते व्यक्ती कोणत्या ठिकाणचे आहेत, कितवे वगैरे आहेत, त्या साहित्य क्षेत्रात ज्या साहित्य क्षेत्रात त्यांना पुरस्कार मिळाला त्या साहित्य क्षेत्रातील कितवे व्यक्ती आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. ज्ञानपीठ पुरस्कार जर पाहायला गेलं सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्याला ओळखलं जातं, त्या पुरस्कारावरती आज ताग आहेत किती मराठी व्यक्तींनी मोहर उमटवलेली आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. आणि या पुरस्काराच्या संदर्भात स्वरूप जाणून घेतल्याबरोबरच त्या ठिकाणी या पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली इत्यंभूत माहिती आपण या पुरस्काराची या ठिकाणी घेऊ, जेणेकरून परीक्षेमध्ये जो काही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल या माहितीतला असणार हे निश्चितपणे एक महत्वाचा पुरस्कार घेऊन आपण आजच्या भागात आलेलो आहोत. तो म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार या वर्षीचा जो डिक्लेअर 2024चा जो 2025 मध्ये डिक्लेअर करण्यात आलेला आहे तो म्हणजेच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार. यस, तुम्हाला चित्रातही दिसत आहेत. हिंदीमधील एक प्रसिद्ध साहित्यिक आहेत विनोद कुमार शुक्ला, त्यांचं नाव आहे. त्यांना नुकताच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना या साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. या पुरस्काराबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊ पुन्हा एकदा. तर 59वा पुरस्कार लक्षात घ्या कोणाला मिळालेला आहे, आपण इथेच पाहिलं. ओके, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोद कुमार शुक्ला हे आहेत आणि हिंदी भाषेत हिंदी साहित्यिकात म्हणजे हिंदी भाषेसाठी मिळवणारे एकूणच ते 12वे व्यक्ती ठरले. तर ते छत्तीसगड या राज्याचं प्रतिनिधित्व करतात. छत्तीसगडचे पहिले साहित्यिक आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर साहित्यातील सर्वोच्च असा पुरस्कार जो आहे ज्ञानपीठ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर जाणून घेऊ या पुरस्काराबद्दलच्या काही परीक्षाभिमुख घडामोडी. पहा, प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते सर्व माहिती आपण या ठिकाणी नोट करणार आहोत. तुम्ही देखील हे नोट करायचं, स्क्रीनशॉट असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा ते पुन्हा एकदा व्हिडिओ पाहू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही त्याचं रिव्हिजन देखील करू शकता. महत्वाचा पुरस्कार जो आपल्याला व्यवस्थितरित्या अभ्यासायचा आहे. ठीक आहे, तर 59वा पुरस्कार. ओके, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? 59वा ज्ञानपीठ टायटल आपला आहे. ठीक आहे, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ठरलेले आहेत मित्रांनो. कोण? विनोद कुमार शुक्ला. ओके, विनोद कुमार शुक्ला यांना या 59व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, व्यवस्थित माहिती घेतो आपण या टॉपिक बद्दल. कितवा पुरस्कार कोणाला मिळाला? 2 प्रश्न उत्तराच्या स्वरूपात माहिती घेऊ, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित तो टॉपिक आपल्याला समजेल. तर 59वा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? विनोद कुमार शुक्ला. हे कुठले आहेत? विनोद कुमार शुक्ला लक्षात घ्या छत्तीसगडचे आहेत, हिंदी साहित्यिक, छत्तीसगड. ओके, हा पुरस्कार मिळवणारे ते छत्तीसगडचे. ओके, छत्तीसगडचे पहिलेच साहित्यिक आहेत. छत्तीसगडचे पहिलेच साहित्यिक. ओके, पहिलेच साहित्यिक लक्षात घ्या, हे महत्वाचं असेल, जे आपल्याला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असेल. छत्तीसगडचे प्रतिनिधित्व करतात. छत्तीसगडचेच आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार कोणालाही मिळाला नव्हता आणि विनोद कुमार शुक्लाच्या रूपानं पहिलेच साहित्यिक त्या ठिकाणी त्यांना त्या राज्याला मिळालेले आहेत आणि हा पुरस्कार विजेते त्या राज्याचे पहिलेच व्यक्ती. त्याचबरोबर दुसरं आपण पाहू काय प्रश्न असू शकतो. तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जे विनोद कुमार शुक्ला आहेत ते एकूण कितवे हिंदी साहित्यिक? तर हा पुरस्कार जिंकणारे किंवा विजेते 12वे हिंदी साहित्यिक ठरलेले आहेत. आजपर्यंत सर्वाधिक जर पाहायला गेलं ज्ञानपीठ पुरस्कार हे हिंदी साहित्यातीलच व्यक्तींना देण्यात आलेला आहे. तर 12वे हिंदी साहित्यिक ते ठरलेले आहेत. एक महत्वाचा भाग असेल. ओके, 59वा पुरस्कार कोणाला मिळाला?
विनोद कुमार शुक्ला छत्तीसगडचे आहेत, ते त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. एक महत्वाची माहिती आपण म्हणू, ज्ञानपीठ पुरस्कार. त्यानंतर हा पुरस्काराबद्दल आपण थोडक्यात हे महत्वाचे काही पॉईंट्स या ठिकाणी नोट करून घेतलेले आहेत. विनोद कुमार शुक्ला यांच्या विषयीचे जे ज्येष्ठ हिंदी साहित्य कोणत्या ठिकाणी नावाजले जातात आणि ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता. एक पहिला टप्पा म्हणून आपण जो पूर्ण केलेला आहे, सर्वांनी तो नोट करावायचा आहे. यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार जो साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो, तर आपल्याला थोडंसं या पुरस्काराबद्दल पार्श्वभूमी माहिती असणं गरजेचं आहे. तर ते आपण या ठिकाणी नोट करून घेऊ. एकूणच पुरस्काराची सुरुवात, त्यानंतर या पुरस्काराला म्हणजे एकूण स्वरूप काय आहे पुरस्काराचं, आणि थोडंसं म्हणजे आधीचा पुरस्कार कोणाला मिळाला होता त्याही बद्दलची माहिती घेऊ, जेणेकरून कसाही प्रश्न विचारला गेला तर तो या माहितीच्या बाहेरचा नसावा. त्या अनुषंगाने आपण माहिती घेऊया. तर या ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे, तो पहिला पुरस्कार जो ज्ञानपीठ देण्यात आलेला होता, पहिला पुरस्कार, टायटल तर आपल्याला माहिती आहे, परत ज्ञानपीठ लिहिल्याच्या ऐवजी मी पुरस्कार पहिला मेन्शन करतोय. ओके, पहिला पुरस्कार हा ज्ञानपीठ पुरस्कार हा 1965 मध्ये देण्यात आलेला होता, 1965 मध्ये. तर पहिले विजेते कोण ठरले होते? पहिले विजेते गोविंद शंकर कुरूप, जी शंकर कुरूप यांना त्यांच्या उड्डा क्रुझल साठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. कोणत्या भाषेत होतं ते? मल्याळम मध्ये होतं. पहिला असल्यामुळे त्याची फक्त माहिती घेतो आपण. ओके, अधिकची माहिती नोट करण्याची गरज नाही. पुरस्काराचं स्वरूप जर पाहिलं तुम्ही, या पुरस्काराचं स्वरूप देखील आपण नोट करून घेऊ, जे महत्वाचं असेल. तर 11 लाख रुपये पुरस्काराचं स्वरूप आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ताम्रपत्र, ओके, त्या ठिकाणी देण्यात येतं ताम्रपत्र. या पुरस्काराचं स्वरूप नोट करत असताना 11 लाख रुपये ताम्रपत्र आणि देवी सरस्वतीची कांस्य मूर्ती, सरस्वती देवीची कांस्य मूर्ती या ठिकाणी देण्यात येते. एकूणच महत्वाची माहिती पार्श्वभूमी जर आपण नोट केलं पुरस्काराबद्दलची. पहिला पुरस्कार सुरुवात 1965, ज्यावेळेस पुरस्काराची सुरुवात झाली होती त्यावेळेस साहित्यकाच्या एका साहित्याला पुरस्कार देण्यात येत होता. मात्र 82च्या नंतर पुरस्काराच्या स्वरूपात बदल करण्यात आला आणि त्यानंतर हा पुरस्कार साहित्याच्या एकूणच कारकिर्दीचा आढावा घेऊन त्या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात येऊ लागला होता. म्हणजे एकूण साहित्य जे त्यांच्या कारकिर्दीत केलेलं काम त्याला अनुसरून, त्यांच्या लिखाणाला अनुसरून त्या ठिकाणी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येऊ लागलं. यानंतर पाहूया या पुरस्काराविषयी अधिकची माहिती घेत असताना या आधीचा हा पुरस्कार मग कोणाला मिळाला होता हे देखील थोडक्यात नोट करून घ्यावं आपण. 58वा पुरस्कार. हे थोडंसं परीक्षेमध्ये कन्फ्युज करण्यासाठी चुकून मागच्या वेळेस जर विचारलं गेलं आणि 58वा मेन्शन केला आणि तिथे काही साहित्यिकांची नावे दिली आणि यापैकी नाही हे असेल आणि विनोद कुमार शुक्ला यांचंही नाव नसेल आणि त्यांना तर 59वा मिळाला होता आणि त्या ठिकाणी 58व्या पुरस्कारात विनोद कुमार शुक्ला यांचे नाव असेल, मात्र ते उत्तर असेल का आपलं? नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला चूक ठरवण्याकरिता हे असंही परीक्षेमध्ये विचारलं गेलं तर जस्ट फक्त मागच्या पुरस्काराबद्दल विजेत्यांची नावे आपल्याला माहिती असाव्यात. 2 व्यक्तींना विभागून हा पुरस्कार देण्यात आला होता. एक म्हणजे गुलजार, ज्यांनी अनेक हिंदी गीतांची रचना केलेली आहे. ओके, गुलजार यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि दुसरे संस्कृतचे अभ्यासक रामभद्राचार्य यांना, या दोघांना विभागून 98व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. गुलजार आणि रामभद्राचार्य यांचं जर मूळ नाव पाहायला गेलं तर आपण ते नोट करू. गुलजार यांना त्यांचं मूळ नाव आहे संपूर्ण सिंह कालरा. ओके, संपूर्ण सिंह कालरा हे गुलजार यांचं पूर्ण नाव आहे. आणि रामभद्राचार्य यांचं गिरीधर मिश्र हे त्यांचं मूळ नाव आहे. ओके, म्हणजे या 2 व्यक्तींना 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एक महत्वाची माहिती आहे म्हणून यावर्षी कोणाला मिळाला त्यांच्याबद्दलची शॉर्टमध्ये माहिती आपण नोट केलीच आहे. जे परीक्षेला विचारलं गेलंच, कितवे छत्तीसगडचे पहिलेच हिंदी साहित्य, कितवे 12वे एकूण, म्हणजे कोणाला हा पुरस्कार मिळाला? विनोद कुमार शुक्ला यांना कितवा 59वा पुरस्कार हे लक्षात घ्यायचं आहे. पहिल्या पुरस्काराबद्दलची माहिती घेतली आपण. 65 मध्ये सुरुवात, पहिला पुरस्कार देण्यात आला होता. मल्याळम जे होते गोविंद शंकर कुरूप यांना या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलं होतं. हे महत्वाची माहिती. याचबरोबर आणखीन म्हणजे पहा कशा पद्धतीने प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार हा टॉपिक आहे आणि तो आपल्याला अभ्यासायचा आणि त्यानंतर त्या टॉपिक बद्दल परीक्षेत कसाही प्रश्न विचारलाच गेला तर तो आपल्या माहितीतलाच असला पाहिजे. या अनुषंगाने आपण त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. आता पुढे पाहूया काय प्रश्न येऊ शकतो. तर एकूण आज तागायत ज्ञानपीठ पुरस्कार किती मराठी व्यक्तींना मिळाला असाही प्रश्न असेल तर तोही आपल्याला माहिती असावा. ते थोडक्यात आपण आता इथे ऍड करूया. ओके, तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ते पाहू. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्य
हे एक महत्वाचं. चुकून या टॉपिक बद्दल माहिती घेत असताना त्यांना विचारायचं आहे की आजवर किती मराठी साहित्यिकांनी ज्ञानपीठ पुरस्कारावरती आपलं नाव कोरलेलं आहे. तर एकूण आपल्याला त्यांच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. मी इथं नावं मेन्शन करतो, पहा आपल्याला लक्षात येऊन जाईल की किती व्यक्तींना या पुरस्काराने, सर्वोच्च पुरस्काराने ते मेन्शन केलेलं आहे, सॉरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर जाणून घेऊ. तर त्यात सर्वप्रथम आपण पाहतोय वि.स. खांडेकर यांना, वि.स. खांडेकर यांना 1974 या वर्षी पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. म्हणजे पहिल्या मराठी व्यक्तींना कधी 1974 मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं. दुसरं जर पाहायला गेलं आपण, दुसरे मराठी व्यक्ती आपल्याला वि.वा. शिरवाडकर दिसत आहेत. ओके, वि.वा. शिरवाडकर, ही माहिती व्यवस्थित नोट करा मित्रांनो, तुम्हाला सर्व परीक्षेकरिता महत्वाची असणार आहे आणि ती नक्कीच उपयुक्त ठरेल, जेणेकरून कसाही प्रश्न ज्ञानपीठ पुरस्काराविषयी विचारला गेला तर तो ही माहिती आपल्याला महत्वपूर्ण ठरणार आहे. वि.वा. शिरवाडकर यांच्या यानंतर 1987 मध्ये त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ते दुसरे मराठी व्यक्ती ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ठरले होते. त्यानंतर विंदा करंदीकर यांना 2003 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि चौथे व्यक्ती म्हणून मी आता शेवटचे 4 व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित करण्यात, म्हणजे मराठी व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. चौथे म्हणजेच कोण, तर भालचंद्र नेमाडे यांना या ठिकाणी आपण पाहतोय 2014 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर काय असेल प्रश्नाचं उत्तर मग आपल्या, जर आकडेवारीच्या स्वरूपात विचारलं गेलं किंवा यापैकी खालीलपैकी कोणत्या मराठी व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नव्हतं, मग त्या ठिकाणी तुम्हाला आणखी एक वेगळ्या व्यक्तीचं नाव मेन्शन केलं जाऊ शकतं आणि या तिघांपैकी एकाचं नाव तिथे, हे तिघं असतील, आणखी एक वेगळं जे उत्तर आपलं असणार आहे त्या व्यक्तीचं नाव असेल. त्या कारणास्तव आपल्याला त्या चौघे कोण आहेत तर त्यांच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे आपण मेन्शन केलेलं आहे. आकडेवारीच्या स्वरूपात विचारलं किंवा आजपर्यंत कोणाकोणाला पुरस्कार देण्यात आला तीही माहिती विचारली तर आपल्याला आपल्याकडे असणं ते गरजेचं आहे. तर एकूणच एक महत्वाचा टॉपिक म्हणून आपण अगदी सुरुवातीला इथे मेन्शन केलेला आहे, तो म्हणजे 2025 या वर्षातील 59वा जो पुरस्कार आहे ज्ञानपीठ पुरस्कार, तर तो विनोद कुमार शुक्ला, छत्तीसगडचे पहिले साहित्यिक हे विजेते या ठिकाणी या पुरस्काराचे विजेते ठरलेले आहेत. तर थोडक्यात माहिती या पुरस्काराबद्दलची ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ज्ञानपीठ पुरस्काराचं स्वरूप पाहिलं आपण, पार्श्वभूमी देखील त्या ठिकाणी नोट केलेली आहे आणि यानंतर मराठी विजेते देखील आपण थोडक्यात पाहिलेले आहोत. अशा पद्धतीने आपल्याला एक सर्व घडामोडी कव्हर करायचे मित्रांनो, लक्षात घ्या आणि त्याच माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत. यानंतर दुसरा एक टॉपिक आजच्या भागात आपण, या तुम्हाला दिसेल एक महत्वाचा आणखी एक परीक्षाभिमुख म्हणून यावर्षी तब्बल म्हणजे जवळपास जर पाहायला गेलं तर एक 70 वर्षानंतरच्या कालावधीनंतर आपल्याला पाहायला मिळतो की महाराष्ट्र, दिल्लीमध्ये, देशाच्या राजधानीमध्ये जे साहित्य संमेलन आहेत जी भरवली जातात, तर त्या साहित्य संमेलन भारताच्या राजधानीत आयोजित करण्यात आलं होतं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या वर्षीचं 98 होतं आणि 98 साहित्य संमेलन डॉक्टर तारा भावाळकर यांच्या अध्यक्षतेखाली देशाच्या राजधानीत ते आयोजित करण्यात आलं होतं. त्या साहित्य संमेलनाबद्दल पुन्हा एकदा, ज्याप्रमाणे पहिला टॉपिक आपण पाहिला आजच्या भागात, त्याचप्रमाणे याही टॉपिक बद्दलची थोडक्यात आणि महत्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया. तर 98 साहित्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन पाहूया. या टॉपिक बद्दलची माहिती, एकूणच भारताच्या राजधानीत संमेलन पार पडलं, देशाच्या राजधानीत भरवण्यात आलेलं एकूणच हे दुसरं साहित्य संमेलन ठरलेलं होतं आणि या संमेलनाबद्दल माहिती घेऊ. आणि नरेंद्र मोदी या साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलेलं होतं आणि एखाद्या पंतप्रधानांनी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्याची हे दुसरी वेळ, याआधी कधी तेही आपण जाणून घेऊ आणि त्यानंतर या साहित्य संमेलनाचे काही बारकावे जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्याबद्दलची सविस्तर अशी माहिती या ठिकाणी घेऊया. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तर आकडेवारीच्या स्वरूपात संमेलन आपण पाहूया. ओके, 2025चं संमेलन आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ते एक महत्वाचा भाग. यानंतर संमेलन जे आहे तर कितवा आहे आपण आता पाहिलं टायटलमध्येच, 98वे साहित्य संमेलन होतं. ठीक आहे, यानंतर काय प्रश्न असू शकतो, कितवं साहित्य संमेलन या दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलं होतं, तर तेही माहिती असावं. 98वे साहित्य संमेलन होतं, ठिकाण कुठे, दिल्लीमध्ये. ओके, महत्वाचे पॉइंट्स जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात ते आपण नोट करतोय. 98वे संमेलन दिल्ली. यानंतर प्रश्न असतो अध्यक्ष. ओके, लक्षात घ्या, या साहित्य संमेलनाचे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे या ठिकाणच्या अधिवेशनाचे 98व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणजे कोण होते, दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलेल्या, त्यांचं नाव आपल्याला माहिती असावं. कोण असतील, यस, डॉक्टर तारा भावाळकर या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे व्यक्ती होते. आता लक्षात घ्या, तारा भावाळकर वरनं एक साधा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला तर आपल्याला बहुधा त्यांचं नाव लक्षात राहतं, मात्र परीक्षेत थोडा आणखी टफ क्वेश्चन म्हणून आपल्याकरिता डॉक्टर तारा भावाळकर हे नाव तर लक्षात ठेवायचं आहेच आहे. पुढील जर पाहायला गेलं, आज तागायत किती महिलांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे, किंवा डॉक्टर तारा भावाळकर हे
साहित्य संमेलनाच्या म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे कितव्या महिला अध्यक्ष ठरल्या, तर त्यानुसार आपल्याला तीही माहिती पुढे घेणं गरजेचं आहे. ओके, मग कितव्या अध्यक्ष आहेत लक्षात घ्या, तर एकूण त्या अध्यक्षपद भूषवणाऱ्या 6व्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. ओके, 6व्या महिला अध्यक्ष. एक एक पॉईंट पुढे पाहूच आपण संमेलनाच्या निमित्त या, मात्र लगेच इथं तो पॉईंट जो आहे प्रश्न उपस्थित होतो तर तो कव्हर करूया आपण. तर 6व्या महिला अध्यक्ष ठरल्या. मग 5 कोण होत्या पहिल्या तेही आपण नोट करू. यापैकी कोणी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं नाही असं विचारलं गेलं तर ते आपल्याला माहिती असावं. ओके, 6व्या, मी 6वं लिहित नाही कारण 6व्या डॉक्टर तारा भावाळकर या आहेतच. मग याआधी कोण कोण साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं हे जाणून घेऊया. त्यामध्ये आपण पाहतोय पहिल्यांदा जर पाहायला गेलं तर कुसुमावती देशपांडे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या महिलाही ठरल्या होत्या त्या. त्यानंतर दुर्गा भागवत. ओके, त्यानंतर शांता शेळके. त्यानंतर असतील विजया राजाध्यक्ष आणि मग अरुणा ढेरे. ओके, आपल्या परीक्षेसाठी विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न त्यापैकीच हे. तर यामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे एकूणच 5 म्हणजे डॉक्टर तारा भावाळकर यांच्या आधी 5 महिलांनी त्या ठिकाणी अध्यक्षपद भूषवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिथे मेन्शन केलेलंच आहे 6व्या अध्यक्ष कोण ठरले आहेत, डॉक्टर तारा भावाळकर. ओके, पहा प्रश्न जर विचारला गेला तर कोण अध्यक्ष तर आहेच आहे, मात्र त्याच्या व्यतिरिक्त त्यांना विचारावंसं वाटलं की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या डॉक्टर तारा भावाळकर कितवा महिला अध्यक्ष ठरल्या हे माहिती असू द्या आकडेवारीच्या स्वरूपात. एकूण 6, मग 5 कोण होते आणि 6व्या कोण, तर सर्व आपण व्यवस्थित इथे पाहिलेलं आहे. यानंतर पुढे पाहूया मित्रांनो, या साहित्य संमेलनाविषयीची अधिकची माहिती नोट करण्यासाठी पुढे असेल महत्वाचा भाग तो म्हणजे या साहित्य संमेलनाचं उद्घाटन कोण केलं. ओके, उद्घाटन कोण केलं, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलेलं होतं. साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणारे नरेंद्र मोदी कितवे पंतप्रधान, दुसरे पंतप्रधान ठरले. ओके, हे लगेच नोट करून घेऊ, दुसरे पंतप्रधान. मग पहिले कोण होते, पहिले पंतप्रधान कोण होते, पहिले यस लक्षात घ्या, पहिले पंतप्रधान पंडित नेहरू. ओके, पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान. 1954 मध्ये हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं आणि या साहित्य संमेलनाचे ते उद्घाटन करणारे पहिलेच पंतप्रधान ठरले होते. आजवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन 2च पंतप्रधानांनी केले आहेत, एक नेहरू आणि एक नरेंद्र मोदी, म्हणजे दुसरे नरेंद्र मोदी. हे 2 हे पहिले उद्घाटन करणारे. पहिलं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण, मग पहिलं म्हणजे राजधानीत भरवण्यात आलेलं पहिलं संमेलन, तो आपण नोट करून घेऊ पॉइंट. दिल्लीतले, आपल्या भाषेत सोपं जसं लिहिता येईल तसं नोट करू, दिल्लीतील पहिले संमेलन. ओके, तर कधी 1954 मध्येच पार पडलं होतं आणि अध्यक्ष कोण होते त्यावेळेस ते नोट करून घेऊ आपण. थोडीशी पार्श्वभूमी, लक्ष्मण शास्त्री जोशी. लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. कोणत्या ठिकाणी, दिल्लीमध्ये. आणि त्यावेळेस नेहरूंनी उद्घाटन केलं होतं पहिलं साहित्य संमेलन 1954. पहा परीक्षाभिमुख पॉइंट्स आपण व्यवस्थित नोट करतोय, व्यवस्थित तुम्ही नोट करा, स्क्रीनशॉट घ्या हवं तर, आणि त्याचं रिव्हिजन मात्र आवर्जून करा किंवा पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, ते तुमच्या कायमचं लक्षात राहील. असे काही पॉइंट्स आपल्याला परीक्षेत विचारले गेले एखाद्या टॉपिक बद्दल तर याच्या पलीकडे ते काही नसणार आहे आपल्या, ऍटलिस्ट आपल्या परीक्षेचा विचार केला गेला तर. दुसरं पाहूया, उद्घाटनानंतर या साहित्य संमेलनाचं स्वागत अध्यक्ष कोण होतं. स्वागताध्यक्ष कोण होतं, तर यस शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. ओके, त्यानंतर प्रमुख पाहुणे, परत एकदा महत्वाचा भाग, प्रमुख पाहुणे म्हणून कोण होतं उपस्थित, तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पहा, हे काही क्वेश्चन जर आले, अध्यक्ष कोण, उद्घाटन कोणी केलं, त्यानंतर स्वागत अध्यक्ष कोण होते, त्याचबरोबर तुम्हाला पाहायला मिळतं या साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणी काम पाहिलेलं आहे, तर हे सर्व बाबी आपण या ठिकाणी कव्हर केलेत, जेणेकरून एखादा प्रश्न आला तर 1 गुण मात्र आपला त्या ठिकाणी पक्का असणार आहे, लक्षात घ्या, फिक्स असणार आहे. त्यामुळे ही सर्व महत्वाची इंपॉर्टंट माहिती म्हणून सर्वांनी ती नोट करायची आहे. पुढे पाहूया, या साहित्य संमेलन पार पडत असतानाच इथे आपल्याला एक नोट करून घ्यायचं आहे, ते म्हणजेच महत्वाचा भाग असेल तो देखील, ते म्हणजे साहित्य नगरीला नाव कोणाचं देण्यात आलंय, साहित्य नगरीचे नाव तर महत्वाचं आहे, आणि ते म्हणजेच आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या साहित्य नगरीचे नाव म्हणजे साहित्य नगरीला नाव देण्यात आलं होतं. कोणाचं नाव देण्यात आलं साहित्य नगरीला, कोणत्या ठिकाणी साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं,
त्यावेळेस म्हणजे साहित्य महामंडळाच्या वतीने साहित्य संमेलन आयोजित केले जातात. तर ज्यावेळेस हे 98वे साहित्य संमेलन आयोजित केलं गेलं होतं, 98वे संमेलन, त्यावेळेस आणखी एक माहिती ऍड करू मित्रांनो. 98वे साहित्य संमेलन ज्यावेळेस ऍड केलं गेलं म्हणजे भरवण्यात आलं होतं, त्या साहित्य संमेलनात साहित्य संमेलन आयोजित करणारे कोण असतं? अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने जे साहित्य संमेलन भरवले होते, महामंडळ लक्षात घ्या, संमेलन नाही महामंडळ, तर त्यावेळेस अध्यक्ष होते उषा तांबे. ओके, उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन पार पडलं. आता मात्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत लेटेस्ट मध्ये? यस, ओळखा बरं कोण असतील आता यावेळेस. आता लेटेस्ट उषा तांबे आता नाही आहेत. ओके, साहित्य महामंडळासाठी निवडणूक होत असते, त्यानंतर त्या साहित्य महामंडळाचे अध्यक्ष 4 ते 5 वर्ष असतात आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये साहित्य संमेलन आयोजित केली जातात आणि पुढे या संमेलना भरवण्याचं म्हणजे मेन म्हणजे त्यांचा रोल असतो. त्यानंतर उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित केलं गेलं होतं. उषा तांबे यांच्या साहित्य महामंडळाच्या अध्यक्षतेखाली. ओके, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि महामंडळाचे अध्यक्ष यात मात्र गलत होते. काही वेळेला असाच प्रश्न आला की कन्फ्युजन होतं त्यावेळेसपर्यंत. मात्र लेटेस्टमध्ये आता आपण पाहतोय काही महिन्यांपूर्वी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष बदललेले आहेत आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? आता साहित्य महामंडळाचे अध्यक्ष सध्याला मिलिंद जोशी हे आहेत. ओके, मिलिंद जोशी हे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा एक महत्त्वाचा टॉपिक म्हणून आपण सविस्तररित्या या ठिकाणी पाहिलेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे या ठिकाणी 98 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये फेब महिन्यात 2025 मध्ये. त्याबद्दलची ही सविस्तर माहिती. यानंतर पुढे पाहूया, म्हणजे एकूणच जर मागचे एक साहित्य संमेलन आपल्याला माहिती असावं 97, तर ते ठिकाण जे होतं 97वे संमेलन त्याच्याबद्दल थोडक्यात मी फक्त मेन्शन करतो. 97वे संमेलन 2च पॉईंट आपल्याला नोट करायचे आहेत त्याबद्दलचे. एक म्हणजे एक महत्त्वाचा पॉईंट तो असेल त्या ठिकाणी या संमेलनाचं अध्यक्ष कोण आहे? ओके, अध्यक्ष कोण आहे? तर रवींद्र शोभणे, डॉक्टर रवींद्र शोभणे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. हा एक भाग आपल्याला महत्त्वाचा नोट करायचा, लास्ट इयरचं फक्त माहिती असावं. आणि त्यानंतर ठिकाण जळगावमधील अमळनेर या ठिकाणी हे साहित्य संमेलन, यस ठिकाण जे आहे तर अमळनेर. ओके, ठिकाणाचं माहिती असू द्या, अमळनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. साधारण 1877-78च्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न्यायमूर्ती रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. त्यानंतर मधल्या काळात थोडासा खंड पडला, असा गॅप होता, परंतु पुढं मात्र व्यवस्थित रेग्युलर ते साहित्य संमेलन आयोजित करण्यात येऊ लागली होती. आणि आतापर्यंत एकूणच आपण पाहायला गेलं तर 2025 पर्यंत 98 साहित्य संमेलन पार पडले होते आणि नुकतंच ते 2025चं देशाच्या राजधानीत हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. पुढे आणखी एक पॉईंट इथे ॲड करू आपण. 99 म्हणजे आगामी साहित्य संमेलन जे आहे पुढील वर्षी जे होणार आहे 2026 मध्ये, हे साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे असाही प्रश्न परीक्षेत तुम्हाला आलाच तर तेही माहिती असू द्या, तर सातारा या ठिकाणी. ओके, या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा स्टील आणखीन अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र आपण थोडक्यात जाणून घेऊया की ज्यावेळेस या नावाची घोषणा केली जाईल या सेशनच्या माध्यमातून सरळ सेवा द ऑफिसर YPM आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला ते देखील त्या ठिकाणी ॲड करू आपण, माहिती नोट करून घेऊ ज्यावेळेस त्या नावाची घोषणा केली जाईल. इथे मात्र आता फक्त ठिकाणाचा उल्लेख केलेला आहे की पुढील साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे 99, तर हे साहित्य संमेलन सातारा या ठिकाणी पार पडेल मित्रांनो. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्या असे काही सेशन्स असणार आहेत. उदाहरण दाखल पण आजच्या सेशनमध्ये 2 टॉपिक घेतलेले आहेत, काही महत्त्वपूर्ण परीक्षाभिमुख टॉपिक या ठिकाणी पुढेही कव्हर करणार आहोत. तर त्याच धर्तीवरती पुढील भागात तुम्हाला अधिकाधिक चालू घडामोडी 2025च्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी सरळ सेवेची परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही माहिती पुढे मिळणारच आहे. आणि यूट्यूबला तुम्ही अधिकाधिक जोडून राहा, आपलं चॅनल सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, तुमच्या मित्रांनाही त्याचा अधिकचा फायदा होईल. त्या कारणास्तव येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्याकरिता सरळ सेवा द ऑफिसर YPM हे चॅनल मित्रांनो अधिकाधिक शेअर करत चला, सबस्क्राईब देखील करा आणि शेअरही करा. ओके, तर इथे आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. यानंतर तुम्हाला सर्व टॉपिकबद्दल सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला तुमच्याकरिता म्हणून त्या ठिकाणी रोज आपण जर अशा घडामोडी घेतल्या तर ते महत्त्वाचं असेल. कारण 1-2 टॉपिक असे झाले 2 ते 3 म्हणा, तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल, ते लक्षात ठेवता येईल, त्याचं वारंवार रिव्हिजन करता येईल, जेणेकरून परीक्षेसाठी ते महत्त्वपूर्ण असेल, युजफुल असेल. म्हणूनच 2025च्या पूर्ण घडामोडी आपण अशा पद्धतीनेच कव्हर करू. काही सेशनमध्ये थोडंसं अधिकच्या घडामोडी असतील, काही ठिकाणी 2 असतील किंवा 3 असतील. ह्या सर्व तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात 1-2-4 दिवसापर्यंत तुमच्यापर्यंत येतील. आणि त्यानंतर मात्र
1 तारखेपासून 1 सप्टेंबर 2025 पासून ठीक 1 वाजता लाईव्ह सेशन आपण लाईव्ह मध्ये भेटूया आणि त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील किंवा सेशन संदर्भात काही तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच यस आवर्जून आपण त्या ठिकाणी त्यावरती त्यावेळेस चर्चा करूया. तर मित्रांनो भेटूया 1 सप्टेंबरला तर भेटणारच आहोत, मात्र आणखीन काही सेशन पुढे असतीलच ते आवर्जून अटेंड करा, ते पहा आणि काही क्वेश्चन असतील तर 1 सप्टेंबरच्या सेशनमध्ये लाईव्हमध्ये आपण त्यावरती सविस्तर चर्चा करू. आणि बॅचबद्दल आणखी एकदा मेन्शन करतोय सर्वात शेवटी 1 सप्टेंबर 2025 रोजी बॅच देखील स्टार्ट होत आहे स्पेशली पोलीस भरतीकरिता. त्यासाठी 90 दिवसांचा कालावधी असेल आणि या कालावधीमध्ये आपण परीक्षाभिमुख माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू आणि अधिकाधिक प्रयत्नशील राहू की तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस कशा प्रकारे मिळेल याच उद्देशाने आपले काही लेक्चर पुढे होणार आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला जर सेशन जॉईन करण्यास म्हणजे लेक्चर बॅच वगैरे जॉईन करायचे असेल तर त्याआधी काही डेमो सेशन देखील असणार आहेत. तर 28, 29, 30 येत्या 3 दिवशी या 3 तारखेला त्या ठिकाणी ठीक दुपारी 2 वाजता आपले लाईव्ह सेशन असतील मित्रांनो. तासभराचे सेशन असणार आहेत, तर नक्कीच जॉईन करा, अटेंड करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त या परीक्षेसाठी लाभ व्हावा याकरिता वेगवेगळ्या विषयांचे आणखीन काही सेशन्स मिळणारच आहेत या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. त्या माध्यमातून अधिकशी आमच्याशी जोडून राहा आणि यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत परीक्षाभिमुख डाटा हे जसा ज्याप्रमाणे आम्हाला पोहोचवता येईल त्याप्रमाणे आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. तर आजच्या भागात इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये अधिकच्या घडामोडींसह. थँक्यू सो मच, हॅव अ नाईस डे.